माने, या 2 दिवसामध्ये एका अशा कार्यक्रमाचं नियोजन करा ज्यात पियूला आपण सगळ्यांसमोर आणू. कळू दे अख्ख्या जगाला अंकुशराव पाटलाची पोरगी कोण आहे ते. तुम्ही काळजीच करू नका साहेब, लगेच लागतो का आम्हाला. पियू मॅडमची दणक्यात ओळख करून देऊ. आजचा सीन नाही रंगला वाटतं. नो इश्यूज. आता पियूच्या एंट्रीच्या सीनला मात्र मजा येईल. राजवीरला कळू नये म्हणून हिने पोस्टरला शेण फासलं, पण आता या कार्यक्रमात तो बघणार, तेव्हा काय करेल तू. शोनाजी, शोनाजी. हा, अहो कुठं हरवलं तुम्ही? काय नाही, मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरले ना की पिऊ तिच्या मैत्रिणीकडे गेली होती. त्याचंच जरा वाईट वाटतंय. सोडा हो तो विषय. आता आता आम्हाला तुमची मदत लागेल. या कार्यक्रमाला तुमची उपस्थिती पाहिजे, म्हणजे कार्यक्रमाला गर्दी होईल आणि जोरात कार्यक्रम पार पडेल आणि आमच्या पियूचा चेहरा घराघरात पोहोचल. हो, मी येईन ना, तुम्ही म्हणाल तसं. मलाही बघायचंच आहे राजवीरला खरं काय ते कळल्यानंतर पियूचा चेहरा कसा दिसतोय. का असं होतंय? मी सतत त्याला सांगण्याचा प्रयत्न करते, काही ना काहीतरी मध्ये येतंय. मला त्याला लवकरात लवकर सगळं सांगायला पाहिजे. जास्त उशीर केला तर सगळ्याच गोष्टी चिघळतील. कसं? फोन का नाही लागत आहे? काय करतेस पिऊ? नाही, काही नाही, बोल ना. काय बोलू? तू खूप हर्ट केलंयस मला पिऊ. मला झोप लागत नाहीये. तू का साहेबांना खोटं सांगितलंस की मला सांगून बाहेर गेली होतीस? अगं नाही नाही नाही, खरंच सॉरी. ते डॅडी एकदम माझ्या समोर आले ना, मला काहीच नाही सुचलं. आणि तू दोस्त आहेस ना माझी, एकदम तुझंच नाव आलं बघ तोंडात. मान मला खात्री होती शोना, तू हे सगळं नक्की सांभाळून घेशील. फ्रेंड म्हणतेस ना तू मला, मग मी तुला ट्रबलमध्ये कसं येऊन देईन? आणि जरी तू कुठे गेली होतीस हे माझ्यापासून लपवलंस तरी. अगं नाही नाही, मी नाही लपवलं. ते मी गडबडीत होते ना शोना, त्याच्यात राहून गेलं बघ. ते मी वीरूला सगळं खरं सांगायला निघाले होते. सांगितलंस का मग? नाही ना, त्याच्यापर्यंत पोचताच नाही आलं मला. आणि डॅडी मला शोधताय ते कळल्यावर मी त्याला न भेटताच आले. सो सॅड. या आधी ना डॅडी कधीच माझ्यावर संशय नव्हते घेत, आणि मी अशी घराबाहेर गेले ना तर मला शोधायला बी येत नव्हते. नक्कीच कोणीतरी त्यांचे कान भरले. तर जो कोणी बी आहे ना, एकदा फक्त मला घाऊ दे. नाही त्याचे खाण्यापिण्याचे वांदे केले, त्याला घरातनं बाहेर काढलं, त्याला रस्त्यावर आणलं ना, तर नावाची पिऊ नाही. ग पिऊ, जाऊ देत ना, त्याच्याकडे नको लक्ष देऊ. तू पुढे काय करायचंय ना ते ठरव. आता अंकुशराव तुझी लोकांच्यात ओळख करून देण्याचा कार्यक्रम करणार आहे. तेच ते टेन्शन आलंय मला शोना. आता ह्यो कार्यक्रम झाला ना तर वीरूला माझी खरी ओळख कळल. आणि त्याच्या आधी मला त्याला सगळं खरं खरं सांगायचंय. एकतर एक डॅडीने माझं घराच्या बाहेर जाणं बंद केलं. त्याचा फोन पण लागत नाही. मी काय करू ना, मला हेच कळना झालंय. मी आहे ना, मी पिजिन सारखं तुला जे काही सांगायचंय ते त्याला सांगून येईल. तू तर मला हक्काने सांगायला हवं होतं. आता तुला जे काही सांगायचंय ना ते तू मला सांग. मी सगळं त्याला सांगून येईन. खरंच शोना, तू माझं काम करशील? ऑफकोर्स. माझ्या फ्रेंडसाठी मी एवढं तर करूच शकते ना. मी तुला एक चिठ्ठी देते, ती त्याला दे. हा, ती चिठ्ठी वाचून त्याला सगळं काही खरं बी कळल आणि मी अशी का वागले हे बी कळल. पण काय आता? तू घराबाहेर कशी जाशील? यू डोंट वरी,
तू पटकन तुझी चिठ्ठी लिहून दे मला. हो. थँक्यू शोना, थँक्यू सो मच. खरंच तू माझ्या मनावरचं लय मोठं वजा हलकं केलंय. खरंच थँक्यू शोना, खरंच थँक्यू. काय केलेस आमच्या बहिणीवर कुणाची नजर उचलून बघायची हिंमत नाही, तिच्या बॅनरवर शेण टाकलंस. माझ्या पोरीच्या चेहऱ्यावर शेण फासलंस तू. तुझ्या तर विरू, ए विरू, अरे आज थंडी लय पडली. उठ चल आज झोप. विरू, अरे थंडी पडली आज चल झोपायला. नको, इथंच बरं आहे. उघड्या आबाळाखाली चांदणकडे बघत मस्त झोप लागते. विरू, खरं सांग बरं, मी आली तेव्हा कसला विचार करीत होतास? तुझ्या डोक्यात त्या अंकुशरावाबद्दल काय सोडाची भावना असेल ना, तर ती पहिली काढून टाक पोरा. अगं नाही नाही, असलं काय बी नाही डोक्यात. एक गोष्ट ध्यानात ठेव पोरा, माणसाच्या मनात सोडाची भावना आली ना, तर ती सगळ्यात पहिल्यांदा त्याला जाळती आणि मग दुसऱ्याला. अरे सूड घेणं लई सोपं आहे रे पोरा, अवघड हाय ती माफ कर. त्यासाठी लई मोठं मन लागतं रे. तुला त्या अंकुशरावानं त्याच्या पोरानं भलं मारहाण केली असेल रे, तरी बी तू त्यासनी माफ कर. कारण आपण बी तसंच वागलो ना, तर मग त्यांच्यात ना आपल्यात फरक तो काय रे. खरंय तुझं. आता आपल्याला हे राजकारण नको बाबा, त्याच्या पायी लई भोगलाय. बरं आता नको ते. काय मी राजकारण बिजकारण सगळं सोडणार आहे. आता लवकरच त्या पदाचा बी राजीनामा देतोय मी. माझं लेकरू एवढं गुणाचं. आज तू माझा मान ठेवलायस, माझ्या जीवाला लई बरं वाटतंय बघ. बर चल, थंडी लई पडली हा, तू आराम कर हा. आणि काय लागलं तर मला आवाज दे रे बाबा, बर का? आता एक एक करून सगळ्या गोष्टी मिटवून टाकतो. काल ज्यानं कोणी बॅनरवर शेण टाकलंय त्याला हुडकून त्या अंकुशरावांच्या पुरीच्या पुढे उभं करतो, म्हणजे तिला खरं काही ती कळलं. आणि मी असं नाही मॅडमनं पण समजेल, त्या काही विचार करत असतील माझ्याबद्दल. मी शान फासल्यास जर त्यासनी वाटत असेल तर नाही नाही, त्यांच्या मनातून उतरेन लागा मी. लवकरच सगळ्यांचा गैरसमज दूर करून ही प्रकरण एकदाच मिटून टाकायला पाहिजे मला. वीरू, खरं तर या चिठ्ठीत काय लिहू आणि काय नको असं झालं. तुझ्याशी माझी दोस्ती होईल असं स्वप्नात पण वाटलं नव्हतं. दोस्तीत दोस्तासाठी जीव ओवाळून टाकणारा तुझ्यासारखा दोस्त मिळायला खरंच नशीब लागतं. तू मला खरं जग दाखवलंस, जगायचं कसं ती शिकवलंस. दोस्तीत सगळं सांगायचं असं म्हणते आणि मी सगळंच लपवलं. मला माहित आहे तुला खरं काय ते कळल्यावर माझा लई राग येईल. माझ्याशी बोलू नाही वाटणार, माझं तोंड बी बघू नाही वाटणार. मी खरं सांगते वीरू, मला तुला कधीच फसवायचं नव्हतं. मी तुला खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न पण केला, मला नाही सांगता. माझी खरी ओळख मला तुला समोर भेटून सांगायची होती, पण आता ते शक्य नाही. म्हणून ही चिठ्ठी लिहिते. वीरू, तू मला अंकुशराव पाटलाच्या घरची कामवाली समजतोस, पण मी कामवाली नाही, तर अंकुशराव पाटलाची मुलगी प्रियंका पाटील आहे. मी तुझ्याशी खोटं बोल, माझ्या ओळखीबद्दल तुला अंधारात ठेवलं, याचं खरंच लई वाईट वाटतंय मला. पण मी एवढंच सांगेन की मी हे मुद्दाम नाही केलं आणि ह्याच्या मागं कसलंच राजकारण नाही. माझ्यामुळे तुला जो त्रास झाला त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी. समजास माफ कर मला. माझ्यासाठी तुझी दोस्ती लय किमती आहे. ही चिठ्ठी वाचून तू मला भेटायला आलास तर मी समजेन तू मला माफ केलंस, आणि नाही आलास तर मला माझ्या खोटं बोलण्याची शिक्षा मिळाली असं समज. तुझी मैत्रीण मॅडम.
भाऊजी धरा चहा घे. अहो वहिनी तुम्ही कशाला आल्या? मला आवाज द्यायचा की मी आलो असतो. असू द्या भाऊजी, तुमची तब्येत बरी नाही ना म्हणून आणली तुमच्यासाठी. अहो मला काय होतंय तेव्हा, बरं आहे आता. कसलं बरं आणि कशाचं काय? केवढं लागलंय तुम्हासनी? अंग लय दुखत असेल ना मग? एवढं काय नाही, राहिलंय आता दुखायचं. पण भाऊजी तुम्ही त्यांच्या तावडीत गावलाच कसं हो? वहिनी नको तू इशा आता. बर बर राहू द्या, तुम्हाला त्रास होत असेल तर मी नाही काढणार इशे. तुम्ही घ्या चहा घ्या. घे. वहिनी चहा मस्त झालाय. वहिनी तुम्हाला काय बोलायचंय का? हा म्हणजे आता तुम्हीच विषय काढला म्हणून बोलते. ती मी तुम्हाला बोलली नव्हती का राजीनाम्याचं? नाही म्हणजे पक्षानं स्वतःहून तुम्हाला या पदावरनं काढून टाकावं म्हणून करता का तुम्ही हे सगळं? अहो तसं असेल तर मी तुम्हाला राजीनामा द्यायला सांगितलंय हे कुणाला बी सांगू नका. वहिनी तुम्ही नका काळजी करू. तुम्ही मला राजीनामा द्यायला सांगितलंय ना, ते मी कुणाला बी कळू देणार नाही. बोललो तर बोललो. झालं बाया, एकदाच माझ्या काळजावरचं वजन हलकं झालं. आता कशाची बी काळजी नाही. भाऊजी मी येते हा. तुम्हाला काय लागलं, माझी काय मदत लागली तर मला हाक मारा, मी हा इथंच. तर कसली मदत? मोठी लढाई जिंकून नाही का आला तो? विरोधकाच्या दारामध्ये मार खाल्लाय, घराण्याची आबरू घालवल्या, त्याची लाज बी वाटेना कोडग्याला. आणि तू कसली मदत करतेस ग? जा, काम पडल्यात. हाल इथनं आता काम करा. जावा इथनं. आणि तुला बी सांगते, इथनं हल्लास तर बघ. नुसतं दिस मला इथनं गेलेला, मग बघतेस तुझ्याकडं. काकी मला पदाचा राजीनामा द्यायचा आहे. भास्कर की नाटकं तुझी. पदाचा राजीनामा देतोय म्हण. एकीकडे म्हणायचं पदाचा राजीनामा देतोय आणि दुसरीकडं असं काहीतरी करायचं की पक्षाचं ध्यान जाईल. दोन्हीकडनं ढोलकी वाजवायची चालल्या तुझी. तू बॅनरला शान का फासलस हे मला माहित नाही असं समजू नकोस. अख्खं आयुष्य गेलंय माझं राजकारण करण्यात. माझ्या बरोबर राजकारण करायचं नाही, हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं, नाहीतर खानाच फिरवीन बघ. ला 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 ला. आय एम सो ब्युटिफुल. माझ्याकडे सौंदर्य आहे, माझ्याकडे बुद्धी आहे, पण त्यापेक्षाही जास्त इगो. आणि तो जर कोणी दुखावला तर ते शोनाला अजिबात आवडत नाही. हो ना शोना? ला 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 ला. ला. पियू झाली चिठ्ठी लिहून? हो, हे घे. यात माझ्या मनातलं सगळं लिहिलंय मी. शोना,
कुणालाही कळू न देता ही चिठ्ठी वीरूला दे. पण कुणीही वाचली नाही वाचणार. मीही नाही वाचणार. तुझं हे सिक्रेट माझ्याजवळ सेफ आहे. शोना, पण तुला जमेल ना त्याला चिठ्ठी द्यायला? म्हणजे त्याला खरं सांगायची ही माझी शेवटची संधी आहे. आणि माझ्याकडे पहिली फ्रेंड म्हणून तुला मदत करण्याची. मी तुला निराश नाही होऊ देणार. काही बी करून वीरूला सगळं खरं कळलंच पाहिजे आणि ते माझ्याकडून कळलं पाहिजे. दुसरीकडून जर का त्याला कळलं तर तो आमची दोस्ती कायमची तोडून टाका. मी त्याच्या मनातनंच उतरून जाईल. डोंट वरी, असं काहीही होणार नाहीये. मी आहे ना. मी हे लेटर बरोबर राजवीर पर्यंत पोहोचवणार. थँक्यू शोना. जा, मी नाही करणार आता तुझं काम. अगं काय झालं? मी तुला याआधीही सांगितलंय ना, फ्रेंडशिप मध्ये नो सॉरी आणि नो थँक्स. काय करताय साहेब? बिझी आहात का? बिझी असं नाही, पण महत्वाचं काम करतोय. बोला की. काय महत्वाचं काम मला पण सांगा. अहो, काल बोललो नव्हतो का तुम्हाला, पियूंची सगळ्यांशी ओळख करून देण्यासाठी एक जंगी कार्यक्रम करतोय. त्याचीच तयारी चालली आहे. तुम्ही बी लय तयार होऊन आलाय. कुठं बाहेर चाललाय का काय? तुम्ही तर आम्हाला बाहेर फिरायला नेलं नाही कुठे. किती दिवस झाले तुमच्या गावात आलोय. साधं गाव दाखवायला सुद्धा नेलं नाही. जा, आम्ही नाही बोलणार तुमच्याशी. अहो शोना मॅडम, असं रुसू नका हो. आता तुम्ही बघतायच ना कामाचा लोड किती आहे ते. हॅलो, हा पोहोचतोय तिकडच. हा, एका महत्वाच्या विषयावर बोलायचं. हा, भेटल्यावर बोलूयाच की. काय काय आहे एवढी. हा, मी येतोय. हो हो हो, ठेवा. हा, काय म्हणत हो तुम्ही? तुम्ही बोलूच नका माझ्याशी. माझ्यासाठी वेळ कुठे आहे तुमच्याकडे? आत्ता पण माझ्याशी बोलत होता आणि फोनवर बिझी झालात. अहो, एकदा पिऊंसाठीचा हा कार्यक्रम पार पडू द्या, मग काढू की तुमच्यासाठी निवांत वेळ. शोना मॅडम. मॅडम नाही, ओनली शोना. चला, निघते मी. तुम्ही पण आला असतात माझ्यासोबत फिरायला तर एकत्र गेलो असतो गाडीतून. मग काय अडचण आहे आता जायला? हे घ्या, ही आमची गाडी घेऊन जावा. पण मला एक कळना, पण नेमकं चाललाय कुठं तुम्ही? मी माझी बाहेर चालली फिरायला. जरा मोकळी हवा घेऊ देत की आम्हाला पण. चला, येते मी. बाय पियू. बाय. पियू, या बसा. आता इथनं पुढं आमच्याशी गप्पा मारायला येळ मिळल न मिळल. असं का म्हणताय डॅडी? राजकारणात येत आहे ना तुम्ही आता. ही बघा, ही तुमची कुंडली. तुमच्या सगळ्या कामाचा लेखाजोखा यात आम्ही मांडलाय. आता हीच फाईल आम्ही पक्षश्रेष्ठींना देऊन त्यांच्या समोर आम्ही आमची भूमिका मांडणार. ठीक आहे, ही फाईल बघून घ्या एक. साहेब, सगळी तयारी झाली. वरती साहेबांनी पण फोन करून कळवलंय. निघायचं का आपण? ठीक आहे, चला.
पियू आम्ही निघतो, हो डॅडी. पण तुम्ही घराच्या बाहेर पडायचं नाही. घरातच थांबा. चला.